महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील म्हसळा तालुक्यातील चिचोडे गावात विकासाच्या दाव्यांना छेद देणारे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। गेल्या 5 वर्षांपासून स्मशानभूमीवर पत्राशेड नसल्याने ग्रामस्थांना भर पावसात उघड्यावर मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येते। याचा हृदयद्रावक व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। सन 2021 मध्ये आलेल्या चक्रीवादळात स्मशानभूमीवरील पत्र्याचे शेड उघडून गेले। त्यानंतर आस्थागायत नवीन शेड उभारण्यात आलेले नाही। परिणामी पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांना मुसळधार पाऊस, चिखल आणि गैरसोयींचा सामना करावा लागत आहे। दुःखाच्या प्रसंगातही ग्रामस्थांना अशा अमानवी परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे। ग्रामस्थांनी स्मशानभूमीवर शेड उभारण्यासाठी ग्रामपंचायतीकडे अनेकदा मागणी केली, मात्र प्रत्येक वेळी आश्वासनांपलीकडे काहीच झालेले नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला। ग्रामपंचायतीकडून या कामासाठी सुमारे 3 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवातही झालेली नाही। त्यामुळे निधी मंजूर असूनही काम का रखडले असा प्रश्न उपस्थित होत आहे। जिवंतपणी मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतोच, पण मरणानंतरही सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याची सुविधा मिळत नसेल तर ही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे, अशा तीव्र भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या। विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना एका स्मशानभूमीवर साधे पत्राशेड उभारता येत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। आता तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नांची दखल घेणार का, की ग्रामस्थांना आणखी एका पावसाळ्यात अशीच यातना सहन करावी लागणार असा सवाल उपस्थित होत आहे। चिचोडे ग्रामस्थांनी स्मशानभूमीवर तातडीने पत्राशेड उभारून किमान 2 मृत व्यक्तींना सन्मानाने अखेरचा निरोप देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे। कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड।